अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो. आपल्या श्री दत्त चरणरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज वार आहे गुरुवार आणि मी आलो आहे नाशिकमधील गोवर्धन परिसरात असलेल्या श्री क्षेत्र दत्तधाम येथे. गोदावरी नदीच्या शांत काठावर वसलेले अत्यंत सुंदर आणि प्रसन्न दत्त मंदिर म्हणून या मंदिराची ख्याती आहे. शहराच्या गडबडीतून बाहेर पडून जेव्हा हा अरुंद पण दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडांनी वेढलेला रस्ता सुरू होतो, तेव्हा मन नकळत शांत व्हायला लागतं. आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, संथ वाहणारी गोदावरी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हळूहळू समोर दिसणारं श्री क्षेत्र दत्तधाम. खरं सांगायचं तर शहरापासून पूर्णपणे अलिप्त असलेलं हे ठिकाण मनाला एक वेगळाच अनुभव देतं. या समोर दिसणाऱ्या पायऱ्या चढत आपण मंदिरात प्रवेश करतो आणि आत जाताना आपल्या दृष्टीस पडतात दोन्ही बाजूनी लिहिलेले हे मंदिराचे कठोर आणि कडक नियम. येथे येणारा भाविक श्रीमंत असो वा गरीब, एखादा दिग्गज नेता असो वा रस्त्यावरील भिकारी, सर्वांसाठी नियम हे सारखेच. इथे येणारा हा प्रत्येकजण दत्तप्रभूंचा म्हणजे महाराजांचा दासच समजला जातो. आणि कदाचित म्हणूनच या मंदिराचे जे प्रमुख मठाधिपती आहेत, त्या महाराजांनी देखील स्वतःचे नाव हे दत्तदासच ठेवले आहे. सध्या या मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपात काम सुरू आहे, म्हणून ठराविक वेळेपुरताच येथे दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. रोज दुपारी 12 वाजता दत्तप्रभूंची आरती होते. त्या आरतीपुरते हे मंदिर दर्शनासाठी उघडे केले जाते. मंदिरात प्रवेश करताच समोर दिसते ती काळ्या पाषाणात घडवलेली दत्तप्रभूंची शिवप्रधान अशी अत्यंत तेजस्वी मूर्ती. दत्तप्रभूंच्या या तेजस्वी मूर्तीसमोर उभं राहिल्यावर क्षणभर सगळे विचार थांबतात आणि फक्त एकच भावना उरते, ती म्हणजे दत्त दत्त आणि दत्तच. दत्तप्रभू म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप, आणि त्याच त्रिमूर्तींचे दर्शन इथे आपल्याला शिवप्रधान रूपात अनुभवायला मिळते. या मंदिराचं अजून एक खूप सुंदर वैशिष्ट्य म्हणजे इथे दररोज 12 वाजताच्या आरतीनंतर येणाऱ्या प्रत्येक दत्तभक्ताला पोटभर जेवणाचा प्रसाद दिला जातो. कोणताही भेद नाही, कोणताही मोठेपणा नाही, फक्त सेवा, सेवा आणि अन्नदान. इथे मिळणारा प्रसाद हा फक्त जेवण नाही, तर दत्तकृपेची एक वेगळी अशी अनुभूती आहे. इथे बसून प्रसाद घेताना मनात एक वेगळंच समाधान भरून येतं. एखाद्या AC 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जेवण करण्यात जो आनंद, एक समाधान मिळणार नाही, तो आनंद, ते समाधान इथे गाईच्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून प्रसाद ग्रहण करताना हे 100% मिळणार. आणि हा अनुभव एक सच्चा दत्तभक्तच अनुभवू शकतो. आपण बऱ्याचदा मोठ्या आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्री जातो, पण अशा शांत, साध्या आणि निसर्गरम्य ठिकाणी दत्तप्रभू हे अधिक जवळचे वाटायला लागतात. आणि हा अनुभव या मंदिरात येतो. या मंदिराची आणखीन एक अत्यंत खास अशी गोष्ट म्हणजे दर पौर्णिमेला निघणारी महाराजांची पालखी. साधारण 3 ते 4 तास चालणारा हा पालखी सोहळा खरंच पाहण्यासारखा असतो. संपूर्ण परिसरात दत्तनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि दत्तभक्तांचा अखंड प्रवाह. पालखी चालताना क्षणोक्षणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष आसमंतात घुमत राहतो.
पालखीत विराजमान झालेली महाराजांची मूर्ती पाहून एकच भाव मनात दाटतो की महाराज कायम आपल्यासोबत आहेत आणि कायम आपल्या पाठीशी उभे आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना आर्त भावनेने मनातून हाक मारण्याची. खरंच आपण महाराजांशी बोलायला हवं आणि त्यांच्या चरणी सगळं ओझं सोपवायला हवं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.